घरामध्ये मिक्स डाळी आहेत. रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा पण आला आहे. नाश्त्यासाठी पण रोज काय देणार आणि खाण्यासाठी पण छान छान मेनू काय बनवणार. तर चला मस्तपैकी आज आपण डाळीपासून असं काहीतरी छान आणि भन्नाट टेस्टी बनवूयात की नाव ऐकूनच नाही तर चव खाऊनच ओळखाल तुम्ही की काय आहे ते. त्यासाठी छानपैकी एक वाटी तांदूळ घेतले. घरामध्ये कोणतेही तुमच्या घरात अवेलेबल असेल ते तांदूळ घ्या. रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि त्याच प्रमाणामध्ये घरामध्ये मिक्स डाळी होत्या अवेलेबल. आपण डीमार्टला किंवा इतर घरामध्ये आपल्या असतात. जर मिक्स डाळी नसेल तर सगळ्या घरामधले जे डाळी आहेत, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, मसूरची पण डाळ बरं का, तुरीची डाळ, या सगळ्या डाळी छानपैकी एकत्रित मिक्स करायच्या आहे आणि 1 वाटीभर सगळ्या मिक्स डाळी त्यामध्ये ॲड करायच्या आहे आणि छानपैकी रात्रभर ते मिश्रण असं एकत्रित मस्त भिजून ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचं टेन्शन मिटलं. टिफिनचं म्हणा मुलांच्या किंवा छानपैकी ब्रेकफास्टचं पण म्हणा. सकाळी उठलं की फक्त मिक्सरला एकदम मस्त गरकण मी छान बारीक करून घेतलं आहे बघा. नंतर काय करणार, मग त्यामध्ये घातली मस्त कोथिंबीर घातली आहे आणि हिरवी मिरचीच्या 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे जरा चवेपुरत्या. हे बघा ओवा पण घातला आहे त्यामध्ये छान. कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची मस्त मिक्सरला बारीक केली आणि त्या मिश्रणामध्ये ॲड केली. त्यामध्ये वर्ण ओवा पण घातला आहे आणि थोडेसे 2-4 जिरे पण घातले आणि चवेसाठी मीठ तर पाहिजेच की नाही, मग मीठ पण मस्त चवेपुरतं घातलं आहे आणि सगळं मिश्रण एकदम छानपैकी असं एकत्रित मिक्स करायचं आहे. बघा डाळीमध्ये खूप प्रोटीन असतं आणि ते पोटात तर गेलंच पाहिजे. मुलं खूप काय आवडीने डाळी एवढ्या खात नाही. वरण वगैरे आपण बनवताना आपण वरण भात बनवतो किंवा वरण बनवतो, मिक्स डाळीचे वरण बनवतो, पण असं काहीतरी असा छान मेनू केला की मुलं आवडीने खातात आणि टिफिनला पण झटकीपट तयार होतो. हे बघा एकत्रित छान मिक्सचर मिक्स करून मी 5 मिनटं बाजूला ठेवलं एकत्रित छान मिक्स होण्यासाठी. त्यानंतर घेतलं नाही, हे बघा त्यामध्ये थोडासा मी वरनं सोडा घातला, आपला जो खाण्याचा सोडा आहे तो घातला आणि एकत्रित मिक्स केलं आणि लगेच पटकन इकडे काय केलं आहे, आप्पे पात्र ठेवलं आहे. त्यामध्ये छानपैकी सगळीकडे छानपैकी असं आप्पे पत्राला मस्त आपण तेल लावून घेतलं आहे म्हणजे चिटकणार नाही. तुम्ही तूप घातलं तरी चालेल, बटर घातलं तरी चालेल, पण मी तेल लावलेलं आहे. घरात जे अवेलेबल असेल त्यामध्ये छानपैकी झटकीपट असे मस्त भन्नाट आणि टेस्टी आपले मिश्र डाळीचे अतिशय हेल्दी, मुलांना सगळ्यांना आवडतात असे चटपटीत मस्तपैकी आपण आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी छानपैकी ते मिश्रण आपण, आणि एक गोष्ट, जेव्हा आपण ते सगळं मिक्स करतो त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करतोच बरोबर, पण त्यानंतर देखील आपल्याला जर वाटलं की खूप जास्त घट्ट आहे तर थोडंफार पाणी प्रमाणात घालायचं आहे एकदम आणि छान एकत्रित मिक्स करायचे जसं थिकनेसनुसार. ठीक आहे. आणि नंतर हे बघा आपण सगळे आप्पे पात्रामध्ये छानपैकी ते मिश्रण टाकून दिलेलं आहे आणि झाकण त्यावरती ठेवून एक 2 ते 5 मिनिट छानपैकी आपले आप्पे आपल्याला तयार होऊ द्यायचे आहेत. आता आपण यामध्ये आप्पे बनवण्याचे बाकी पण काही प्रकार आहेत. डाळीपासनं पण, मिक्स डाळींपासनं, फक्त कोणी हरभऱ्याच्या डाळीपासनं तांदळापासनं पण बनवतं, पण आपण एकत्रित या मिक्स डाळी घेतल्या आहेत जेणेकरून सगळ्या डाळी पण खाल्ल्या जातील आणि छानपैकी मुलं पण आवडीने खातील. आणि डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे हेल्दी आपला ब्रेकफास्ट तयार होतो. स्नॅक्स असेल, ब्रेकफास्ट, नाश्ता तुम्ही काही म्हणून छानपैकी खाऊ शकतात. हे बघा साईडला छानपैकी तेल टाकायचं आहे आणि 2 ते 5 मिनिट मस्त होऊ द्यायचे आहेत आपले गरमागरम आप्पे. वाव, असला मस्त सुगंधित खमंग वास येतो. हे बघा, आणि यासाठी वेगळी चटणी बनवायची गरज नाही आहे कारण आपण याच्यामध्येच हिरवी मिरची वगैरे मस्त ॲड करून टाकली आहे त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते छान. किंवा तुम्हाला बनवायची असेल तरी देखील तुम्ही बनवू शकतात. आणि मुलं खाणार असल्यामुळे प्रमाणामध्येच थोडंसं तिखट घालायचं आहे. मिरची 2 ते 3 मिरच्याच घालायच्या म्हणजे टेस्ट पण येते, चटणीची पण गरज काही लागत नाही आणि छानपैकी मुलं पण आवडीने खातात. हे बघा, वाव किती छान मस्त तांबूस रंग आला आहे आपल्या आप्प्यांना. हे बघा, वाव एकदम छान आपले आप्पे तयार आहेत. हे बघा गरमागरम कशा वाफा येत आहेत, एकदम सुंदर आणि एकदम टेस्टी मस्त वास येतो आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा घरामध्ये मिक्स आपल्या डाळी असेल किंवा ज्या पण डाळी अवेलेबल असतील त्या प्रमाणामध्ये तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतलं तर अर्धा वाटी मिक्स डाळी सगळ्या घ्यायच्या आहेत. जर तुम्ही 1 वाटी पूर्ण 1.5 वाटी जर घेतल्या तांदळाची तर 1 वाटी डाळी घ्यायच्या आहेत. थोडक्यात काय आहे की तुम्ही डाळीपेक्षा तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे.
तुम्ही याचेच आता आपण डोसा वगैरे पण छान बनवू शकतो बरं का. फक्त हे जे मिश्रण आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जसं डोशाला आपण मिश्रण करतो ना जरा पातळ त्या प्रमाणामध्ये करायचं आणि छानपैकी तुम्ही डोसेसुद्धा याचे मस्त बनवू शकतात. टिफिनसाठी एकाच बॅटरमध्ये 2-2 पदार्थ छानपैकी रेडी होतात आणि सगळेजण घरात पण आवडीने खातात आणि आपला ब्रेकफास्ट छानपैकी रेडी होतो. हे बघा किती छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये आपण भेटूयात आणि रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. चलो नेक्स्ट व्हिडिओत भेटूया.